या प्रश्नपत्रिकेची किंमत जो 2 दिवस आधी फुटला होता त्याची 12 लाख रुपयाची किंमत होती. 5 लाख ऍडव्हान्स आणि बाकी 7 लाख हे नंतर त्या ठिकाणी द्यायचे होते. आणि ह्याच्यात काहीतरी बार्शी कनेक्शन आहे. हे सगळे जे काही त्यातले बहुतांश उमेदवार आहेत त्याचा थोडासा अभ्यास आपण खोलात जाऊन केला तर कुठेतरी बार्शीचं तिथं कनेक्शन दिसतंय. आणि आता नीटचा पेपर महाराष्ट्रातून लीक झाला हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यात सीबीआय इन्क्वायरी झाली, बरेच काही लोकांना ताब्यात घेतलं. त्यानंतर टीटचा पेपर काही महिन्यांपूर्वी लीक झाला. आता ड्रग्ज इन्स्पेक्टरचा पेपर लीक झाल्याची माहिती समोर येत आहे जी मी आपल्या सर्वांसमोर मांडेल. मी तुम्हा सर्वांना एफडीएच्या अंतर्गत औषध निरीक्षक याचा जो पेपर फुटला होता याच्याबद्दल काही गोष्टी सांगणार आहे. एकतर आता काय झालं तुम्हाला सांगतो. 29 जुलैला 2025ला ह्याची जाहिरात आली. याची परीक्षेची तारीख होती 22 मार्च 2026. एकूण विद्यार्थ्यांची संख्या 44,000 होती. निकालाची तारीख 12 जून 2026 आणि मग तात्पुरती गुणवत्ता यादी ही 22 जुलैला लागणार होती. आणि पात्र उमेदवार 506, त्यातले 150 म्हणजे 506 हे इंटरव्ह्यूसाठी आणि 150 हे आता फायनल त्यातून होणार होते. पुढे आता ह्याच्यात झालं काय की एक क्लास कौतल्य अकॅडमी नंदुरबार त्या क्लासमधून जो तिथं पाटील जो कोणी माणूस असेल त्याली तो जो पेपर होता म्हणजे एमपीएससीचा पूर्ण पेपर फुटला असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला. आणि या क्लासेसकडे 90% प्रश्न हे आधीच दिले गेले होते. आणि ते दिल्यानंतर तिथे 20 मार्च म्हणजे 2 दिवस आधी 22 मार्चला परीक्षा होती. 2 दिवस आधी तो परीक्षार्थी उमेदवाराच्या मोबाईलवर तो जे प्रश्न होते 90% ते त्याच्याकडे आले. त्याचा अभ्यास केला गेला. आणि मग ह्यात होतं असं एक समजून घ्या की तो जो क्लासेसचा माणूस आहे तो त्या उमेदवारांना पैसे दिल्यानंतर व्हॉट्सअपवर सगळ्या गोष्टी पाठवायच्या आणि 2-3 मिनिटांनंतर तो डिलीट फॉर ऑल करून टाकायचा. ह्यात झालं असतं एका उमेदवाराने ते सगळे डाउनलोड झाले आणि फक्त आपल्याकडे पुरावा असावा म्हणून मित्राला ते सगळे पुरावे त्या ठिकाणी पाठवले. त्यामुळे तिथे पुरावे हे आपल्या हातामध्ये आता लागलेले आहेत. आणि मग हे असं प्रकरण झालं होतं. हे आहे ऍक्च्युअल प्रश्नपत्रिका आणि हे आहे 2 दिवस आधी जे प्रश्न पीडीएफच्या माध्यमातून ज्या उमेदवारांनी पैसे दिले त्यांना दिलेले हे सगळे प्रश्न आहेत. आता ह्याच्या खोलात जाऊ आपण. आता हे आहे 22 मार्चचे प्रश्न जे आपल्याला एमपीएससीच्या पेपरमध्ये आपल्याला दिसतात. उदाहरण म्हणून फक्त काही त्यातले घेतलेत. हे आहेत 2 मार्च 2 दिवस आधी जे पीडीएफ वर प्रश्न आले होते त्याचं हे. आता पहिला डेफिशियन्सी ऑफ डॅश प्रिव्हेंट्स नॉर्मल ब्लड कॉन्ग्युलेशन्स. आता ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए बी सी डी हे जे काही ऑप्शन्स दिलेत एक्झॅक्टली सेम टू सेम. म्हणजे ह्याच्यात व्हिटॅमिन ए पहिल्या क्रमांकावर तिथं ऑप्शन आहे 2, 3, 4 एक्झॅक्टली सेम आलेलं तुम्ही बघितलं. तर केमिकल शिफ्ट इज मेजर्ड इन हे जे काय H2 असेल पीपीएम असेल हे असेल एक्झॅक्टली तुम्ही बघितलं असेल तर सेम तिथं आलेलं आहे. सेम टू सेम. आणि हे किती 100 पैकी 90 प्रश्न हे मॅच एक्झॅक्टली त्या ठिकाणी होतात. म्हणजे 90% प्रश्न त्या उमेदवारांना पैसे दिल्यामुळे त्या ठिकाणी तिथं दिले गेले. म्हणजे एमपीएससी वर सगळ्यांचा विश्वास नक्कीच आहे. आमचा सुद्धा विश्वास आहे. पण नीट परीक्षेमध्ये जसं पेपर सेट करणारा व्यक्ती फुटला तसंच एमपीएससी मध्ये सुद्धा पेपर जो सेट करणारा पेपर लिहिणारा जो व्यक्ती होतो तो फुटला. आता त्याच्या मागे म्हणजे मी तुम्हाला क्लासेसचं नाव दिलं पण याचा प्रमुख आका कोण आहे हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी शोधायचंय. हे वरपर्यंत जातं जे कुठपर्यंत जातं याचा अभ्यास व्हावा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. पुढे आता ह्याच्यामध्ये हे असे व्हॉट्सअपवर पाठवण्यात आलं होतं. हे कधी पाठवलं तर 20 मार्च म्हणजे 2 दिवस आधी. त्याच्यामध्ये काय काय लिहिलंय मी थोडक्यात सांगतो. हा क्वेश्चन सेट दिलेला असतो तो आहे. यामधून येथील कोणतेही या क्वेश्चनला सोडून जे काही येतील त्यात 10 चुकीचे म्हणजे ह्याच्यातून मुद्दामून 10 चुकीचे सोडवा म्हणजे कोणाला ऑब्जेक्शन येणार नाही असं लिहिलेलं आहे. हे आहे 2 दिवस आधी. पेपर झाला 22 मार्चला. वेळ आहे 12:28 म्हणजे 28 मिनिटं पेपर दिल्यानंतर त्याच परीक्षार्थींनी
त्याच्याच मित्राला पाठवलेला हा त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअप चॅट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी जे क्वेश्चन दिले होते त्यामधून 78 क्वेश्चन आले होते, ती मी सोडवले. ते सोडून दुसरे एक्स्ट्रा 13 मी सोडवलेले आहेत. 77 ते 78 कन्फर्म सॉल्व्ह केलेले आहेत. याला डिवाइड कर म्हणजे किती हुशार आहे हा उमेदवार बघा. याला मल्टिप्लाय कर ऐवजी डिवाइड कर असं म्हणतो, कारण एक प्रश्न हा 2 मार्काचा होता. म्हणजे समजा त्याला 70 जर त्याने पूर्णपणे सोडवले असतील तर त्याला 140 मार्क मिळणार. पण त्याला हे सुद्धा माहित नव्हतं आणि त्याची इंग्लिश सुद्धा तुम्ही जर वाचली त्याच्यावरनं कळेल तो उमेदवार किती हुशार आहे म्हणजे अकॅडमिकली. आता ह्याच्यात तुम्ही डिवाइड करायला सांगतो पण मल्टिप्लाय करायला पाहिजे जेणेकरून तिथं मार्क्स येतील पुढे. आता ह्याच्यामध्ये अजून एक बघा, एक नायब तहसीलदारची 2 मुलं आहेत, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचा रँक आहे 13वा आणि मुलीचा रँक आहे 16वा. हुशार असतील आम्ही काय म्हणत नाही, पण मग हे पेपर लीक आहे का योगायोग आहे? मुलगा पण बसतो मुलगी पण बसते नायब तहसीलदारचं. आणि आम्हाला जे कळालेलं आहे की एका पेपरची किंमत, या प्रश्नपत्रिकेची किंमत जो 2 दिवस आधी फुटला होता त्याची 12 लाख रुपयाची किंमत होती. 5 लाख ऍडव्हान्स आणि बाकी 7 लाख हे नंतर त्या ठिकाणी द्यायचे होते. आणि ह्याच्यात काहीतरी बार्शी कनेक्शन आहे. हे सगळे जे काही त्यातले बहुतांश उमेदवार आहेत त्याचा थोडासा अभ्यास आपण खोलात जाऊन केला तर कुठेतरी बार्शीचं तिथं कनेक्शन दिसतंय. आणि महत्वाचं काय, कट ऑफ 105चा होता आणि 103 मार्क मिळालेल्या एका उमेदवाराला सुद्धा इंटरव्ह्यूला बोलवलं होतं. हे का बोलवलं, कोणामुळे बोलवलं, कोणाचा दबाव होता, कोणाकडनं प्रेशर दिलं गेलं का, ह्याच्यात वेगळे व्यवहार झाले हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल पुढे.